सर्व शेतकऱ्यांना इथं आम्ही सांगितल्याप्रमाणे आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. मी सुतीक्षण तोटे मानोरा आणि माझ्यासोबत आहे गोविंद भोसले आपल्या गावाचे खंबाळा. तर आज आपल्या इथं येण्याचा उद्देश मेन म्हणजे आता आपण 15 दिवस 20 दिवस राहिलेले आहेत. आपल्याला पाणी पडणार आहे, त्यानंतर आपली सर्वांची धामधूम होणार आहे सोयाबीन पेरणीसाठी. कारण की आपल्या इथं बहुतेक जे भाग आहे हे सोयाबीन असणारा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 30 लाख हेक्टरवरती सोयाबीन लावल्या जाते. तसंच जर आपण विदर्भाचा विचार केला तर 17 ते 18 लाख हेक्टरवरती सोयाबीन लावल्या जाते. आता आपल्या सर्वांना माहित आहे दिवसेंदिवस सोयाबीनचे उत्पादन कमी होत चाललेले आहे. आता त्याच्यामध्ये खूप सारे कारण असू शकते, पण मी आज एका मुख्य कारणाबद्दल बोलणार आहे. ते मुख्य कारण म्हणजे काय, तर बोगस बियाणे. बोगस बियाण्यात पण प्रकार आहे. म्हणजे बियाणे पेरले ते उगवले नाही, किंवा बियाणे पेरून सगळी स्टेज झाली त्याला फुलंच आली नाही, किंवा शेंगाच भरल्या नाही, हे पण कारण असू शकते. पण सर्वात आधीचं कारण म्हणजे काय, तर ते आहे आपलं जे आपण बियाणं पेरतो ते उगवणक्षम आहे की नाही हे माहित करणं सगळ्यात आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात आवश्यक गोष्ट काय आहे, की आपण जे बियाणं आणतो ते उगवणक्षम आहे हे कसं तपासायचं. तर त्यासाठी आपल्या सर्वांना माहित असणारी सोपी पद्धत, तसेच 4 ते 5 पद्धती आहेत. त्यापैकी सर्वात सोपी पद्धत म्हणजे आता आपलं हे पोतं वापरून आपली पद्धत आहे. याला 2 पाठ सुद्धा म्हणतात. आता हे पोतं आहे, याच्यानंतर आपण याच्याऐवजी काय घेऊ शकतो, याच्याऐवजी आपण पेपर सुद्धा घेऊ शकतो. पेपर कोणता, आपला न्यूजपेपर घेऊ शकतो. ते नसला तर जर्मिनेशन पेपर घेऊ शकतो. आणखी शास्त्रीयदृष्ट्या करायचं असेल तर आपण मग चांगल्या प्रकारे एक स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कोकोपीट टाकून त्यात सुद्धा आपण हे बिया लावू शकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यात जवळचा विषय म्हणजे काय, हे पोतं, बोंद्रीचं पोतं आपण ज्याला सरळ भाषेत म्हणतो. मग आता हे बोंद्रीचं पोतं घ्यायचं. बोंद्रीचं पोतं घेतल्यानंतर काय करायचं, हे चांगलं ओलं करायचं. ओलं करून चांगलं पिरून घ्यायचं. म्हणजे एवढी ओल नसली पाहिजे की दाना सडल. आता आपण जमिनीत दाना पेरला त्यानंतर जास्तच पाणी झालं ते आपल्याला हानिकारकच आहे. तर जेवढं आपलं मॉइश्चर पाहिजे आपल्याला तेवढं आपल्याला बरोबर आपल्याला माहित असते तेवढं आपण याच्यात मॉइश्चर ठेवायचं. त्यानंतर कोणतीही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपलं बियाणं. आता मी बियाणं आणलं. आता बियाणं आणल्यानंतर मी याच्यात दाणे कोणते टाकणार, हे म्हणजेच काय सगळेच म्हणजे टाकायचा अर्थ प्रातिनिधिक स्वरूपावर दाणे असले पाहिजे. आता मी जर याच्यातले चांगले चांगले फक्त 100 दाणे निवडून घेतले टपोरे टपोरे तर काय होणार आहे, स्वतःची फसवणूक आहे. कारण की ते दाणे उगवणारच आहे. आपल्याला बियाणं कसे पाहिजे, आपलं उगवणक्षम आहे का नाही हे तपासणं आपलं काम. मग आपण काय करायचं, जे आपण पोते आणलेले आहेत त्याच्यामधून प्रातिनिधिक बियाणे घ्यायचे. असे कोणते बियाणे घ्यायचे, आपल्या हातात 100 बियाणे घ्यायचे, मिक्स करायचे आणि ते काय करायचे, या प्रकारे 10-10च्या ओळीनं हे आपल्याला याच्यावर टाकायचे. ठीक आहे. आता हे टाकत असताना दुसरी आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे काय, आता आपण दरवेळेस बियाणं विकत घेतो. बहुतेक शेतकरी दरवेळेस बियाणे विकत घेते. पण सोयाबीन हे असं पीक आहे त्याच्यामध्ये दरवेळेस आपल्याला विकत घेण्याची गरज नाही नवीन बियाणं. कारण स्वयंपराग सिंचित बियाणं आहे. मग स्वयंपराग सिंचित बियाणं असल्याच्यानं काय होते, आपण 3 वर्षापर्यंत हे बियाणं वापरू शकतो. कोणी कोणी शेतकरी असे पण आहे याच्याकडे जास्त पण हे वापरतात. पण गव्हर्नमेंट म्हणते, कृषी विभाग म्हणते की 3 वर्षापर्यंत तुम्ही बिनधोकपणे हे बियाणं वापरू शकता. मग आता 3 वर्षानंतर जर आपल्याला हे बियाणं वापरायचं असेल तर मग काय करायचं, तर आपल्याला सर्वात आधी त्याची उगवण क्षमता चेक करून बघायची. आता उगवण क्षमता चेक कशी करायची, आता आपण इथं 100 दाणे ठेवलेले आहे. 100 दाण्यापैकी किती उगवते याच्यावर आपला सगळा खेळ आहे. जर आपले 100 पैकी 80 दाणे उगवत असेल तर आपली जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता किती झाली, 80% आपली उगवण क्षमता झाली. जर आपली 70% असेल तर किती झाली, 70% झाली. आता त्यानंतर हे जे उगवणारे दाणे आहेत हे जर दाणे आपले फक्त 60% किंवा 60%पेक्षा कमी असेल तर हे बियाणं आपल्याला वापरायचं नाही आहे. ते बियाणं आपल्याला वापरायचं नाही, त्याच्याऐवजी दुसरं बियाणं आपल्याला घ्यावं लागणार आहे. कारण की ते आपल्याला काय ते आपले जेवढे उत्पादन पाहिजे त्याच्या बाबतीत नसणार आहे. आता 70%च्या वरी जर आपली उगवण क्षमता असली तर आपल्याला हे बियाणं लागवडीसाठी वापरायचं आहे. आता सपोज करा की 70%पेक्षा कमी आहे बियाणं, 1% कमी आला, 69%, तर आपल्याला अर्धा किलो जे आपलं सीड रेट म्हणतो आपण ते आपल्याला वाढवायचं आहे. 70% जर आपली उगवण क्षमता असली तर आपल्याला सीड रेट किती ठेवायचा आहे, 30 किलो प्रति एकर आपल्याला बियाणं पेरायचं आहे. जर 1% कमी आलं तर काय करायचं, आपल्याला अर्धा किलो बियाणं वाढवायचं आहे. अशा रीतीने आपण काय करू शकतो,
अशा रीतीने आपण याची उगम क्षमता चांगल्या प्रकारे हे करू शकतो. आता यानंतर काय करायचं, यानंतर चांगल्या प्रकारे आपलं हे ओलावा असलेलं पोतं हे बरोबर या प्रकारे याला गुंडाळायचं, जेणेकरून काय होणार, याचं मॉइश्चर टिकून राहणार. आणि गुंडाळल्यानंतर याला सैल धाग्याने किंवाच काय करायचं, आपल्याकडे असणारी सुतडी आहे, सगळ्यात सोपी गोष्ट आपल्या जवळ असते. ठीक आहे, या सुतडीने काय करायचं, हळूवारपणे याला बांधून घ्यायचं. ठीक आहे, याला हलकं आहे ना दोन्ही साईडनं बांधून घ्यायचं. आणि यानंतर हे जे पोतं आहे हे आपल्याला ज्या ठिकाणी आपण मॉइश्चर टिकून राहतो, सगळ्यात सोपी म्हणजे आपल्या घरी माठ असते, त्या माठाच्या खाली किंवा जिथं आपण थोडस मॉइश्चर आपल्याला भेटते त्या ठिकाणी हे जसंच्या तसं हे पोतं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि 5 दिवसानं 3 ते 5 दिवसानं याच्यामध्ये किती दाणे जर्मिनेट होते, उगवण होते, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पेरणीचं पुढचं सूत्र करायचं आहे. म्हणजे जर 70% तुम्हाला जर सांगितलं 70% आलं तर आपल्याला हे बियाणं जसच्या तसं वापरायचं आहे. 30 किलो प्रति एकरनं आपल्याला वापरायचं आहे. जर कमी आलं तर 1% कमी आलं तर अर्धा किलो आपल्याला सीड रेट वाढवायचा आहे. अशा प्रकारे आपण म्हणजे पहिली स्टेप आपण पार करू शकतो. म्हणजे चांगलं बियाणं आहे की नाही हे ओळखण्याचा एक सगळ्यात सोपी मार्ग आहे. तुम्हाला काही प्रश्न याच्यावरती? हा, दाणे प्रातिनिधिक स्वरूपावर घ्यायचे, दाणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपावर घ्यायचे. हो, आपलीच फसवणूक होते ते, बाकी काहीच नाही. बियाणं कोणतंही असो, बियाणं कोणतंही असो, हो हो हो, बॅगचं असं नव्हतं. सगळ्यात पहिले प्रोसेस करायची, त्याच्यानंतर आपलं पेरणं बाकी गोष्टी करायच्या. याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये पण 3 प्रकार पडतात. जसं तुम्ही आता बीज प्रक्रिया करता, बीज प्रक्रिया आपण जनरली, आता मी कोणा कंपनीचं नाव नाही घेत, गावचो लावतो किंवा झेलोरा लावतो बरोबर आहे. याच्यात काय आहे, फंगीसाईड आहे म्हणजे बुरशीनाशक आहे आणि कीटकनाशकाचे घटक येतात. आता शेतकरी झेलोरा किंवा आणखीन कोणतं गावचो हे सर्रास प्रमाणावर लावतात, परंतु एक गोष्ट ते आता भुलत आहे, ते म्हणजे आपल्याला जैविक आपल्याला याची रायझोबियम झालं, ट्रायकोडर्मा झालं, पीएसबी झालं, म्हणजे जैविक उपचार आपण भुलत चाललेलो. म्हणजेच जे आपलं बीज प्रक्रियेचं गुणसूत्र काय म्हणते, आपल्याला 3 गोष्टी लावायच्या काका. कोणत्या कोणत्या? पहिला ते नाव आहे त्याचं FR आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट कोणती, फंगीसाईड म्हणजेच बुरशीनाशक, दुसरी इन्सेक्टिसाइड म्हणजेच काय, कीटकनाशक, आणि तिसरी गोष्ट R म्हणजे रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा. ते लावून आपल्याला आपली बीज प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम अडचण नाही. तुम्ही ऐकलं, शांततेने सगळ्या गोष्टी केल्या, त्याबद्दल मी सगळे धन्यवाद.